स्वप्नांच्या जगात आली का प्रचिती? श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. प्रचिती म्हणजेच अनुभूती आणि अनुभूती म्हणजेच साक्षात परमेश्वर श्री स्वामी समर्थ. असाच माझा प्रचिती म्हणजेच अनुभूती देणारा अनुभव इतरांनाही सांगावा, शेअर करावा असं मनोमन वाटत होतं. माझा पवित्र अनुभव तुम्हाला शेअर करत आहे. गेल्या काही वर्षांपासून मी स्वामी सेवेत आहे. मी प्रत्येक गुरुवारी जवळच असलेल्या स्वामींच्या मठात जात असते. त्यामुळे 5-6 सेवेकरी ताईंची चांगली ओळख झाली. स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या सेवेमध्ये वेळ कसा निघून जातो कळत सुद्धा नाही. एक दिवस स्वामींच्या मठामध्ये सर्वजण आपापसात बोलत होते. अहो, काल आम्हाला अचानक स्वामींची प्रचिती आली. अरे वा, होय का? काय सांगता ताई? हो हो, आमच्या पण एका नातेवाईकाला असा स्वामींचा अनुभव आला होता. खरंच स्वामी महाराज आपल्या भक्तांना आपली प्रचिती देत असतात. त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी. गोखले ताई स्वामींना नमस्कार करत म्हणाल्या, खरं तर मला असा कधीच अनुभव आला नव्हता. त्या सर्वांचं बोलणं ऐकून थोड्या वेळाने सर्वजण घरी जायला निघाले. स्वामींचे दर्शन घेऊन मीही घरी निघाले. घरी जात असताना माझ्या मनात एकच विचार चालू होता. मी स्वतःशीच पुटपुटत होते, मी स्वामींची सेवा बरोबर तर करत आहे ना? मला का प्रचिती येत नाही? आज एवढी वर्ष झाली मीही सेवा करत आहे. स्वामी मला का दर्शन देत नाही? पण असेही वाटत होते की मी स्वामींची मनापासून सेवा करते आणि मनामध्ये शंका पण ठेवते. हे काही बरोबर नाही. एक दिवस नेहमीप्रमाणे मी स्वामींकडे गेले आणि मनात जे होतं ते सर्व स्वामींना बोलले. स्वामी महाराज, मलाही एकदा तुमचे दर्शन द्या. मलाही एकदा तुमची प्रचिती द्या. स्वामींच्या सेवेत असेच दिवसांवर दिवस जात होते. स्वामी माझे आणि आमच्या कुटुंबाचे अविभाज्य भाग बनले होते. फक्त माझ्या मनामध्ये एकच खंत होती की मला स्वामी महाराजांची प्रचिती का बरं नाही येत? एके दिवशी नेहमीप्रमाणे मी स्वामींच्या मठातून थोडी उशिरा घरी आले. अगं मम्मी, किती उशीर? खूप भूक लागलीये. भुकेने व्याकुळ झालेली सोना म्हणाली. हो मम्मा, माझ्याही पोटात खूप कावळे ओरडत आहेत. चिकू पोटावर हात ठेवत म्हणाला. हो हो बेटा, मी लगेच कुकर लावते आणि लवकर जेवण बनवते. ठीक आहे? ठीक आहे मम्मा. थोड्या वेळाने सुधीर ऑफिसवरून घरी आले आणि आम्ही सर्व जेवायला बसलो. मम्मी, आज जेवण खूप छान झालंय. हो हो मम्मा, माझी आवडती मटकीची भाजी पण नेहमीप्रमाणेच खूप छान झालीये. सर्वांचं जेवण झाल्यानंतर, अगं नंदा, ऐकतेस का? आज माझं जेवण जास्तच झालंय. मी बाहेर जाऊन आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवर जरा शतपावली करून येतो. हो ठीक आहे. असंही शतपावली करून तुमचं पोट आत काही जात नाही. मी नेहमीप्रमाणे सुधीरची खोड काढत म्हणाले. इमारतीच्या टेरेसवर शतपावली करत असताना सुधीरना फोन आला. फोनवर बोलत असताना अचानक त्यांचा तोंड जाऊन ते कोसळले आणि 3ऱ्या मजल्यावरून खाली बिल्डिंगच्या गेटजवळ पडले. मी किचनमध्ये भांडी घासत होते आणि अचानक मला वाटलं बिल्डिंगमध्ये काहीतरी काम चालू असावं, म्हणून मी दुर्लक्ष केलं. थोड्या वेळाने मला सोसायटीच्या वॉचमनचा फोन आला. वॉचमन काकांनी यावेळी फोन का केला असावा? मी, हॅलो, हा बोला काका. काय काय सांगता? काकांचा फोन आल्यानंतर मला धक्काच बसला होता. काय करावं मला सुचत नव्हतं. मी घरातून धावतच बिल्डिंगच्या खाली निघत होते. सोना आणि चिकू केविलपणे माझ्याकडे बघत, मम्मी काय झालं? तू का रडतेस? तू कुठं चाललीस मम्मा? सांग ना.
मी आणि मुलं धावतच बिल्डिंग खाली आलो आणि सुधीरनं अशा अवस्थेत बघून मला आणि मुलांना धक्काच बसला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. टेरेसवर शतपावली करायला गेलेले सुधीर खाली कसे पडले कळलंच नाही. काय करावं मला काहीच सुचत नव्हतं. तिथे गर्दी केलेल्या लोकांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांना ताबडतोब हॉस्पिटलला हलवलं. ॲम्ब्युलन्सचा वाजत असलेला सायरन आणि सुधीरची ती अवस्था बघून मी खूप घाबरले होते. मी सुधीरच्या हातावर हात ठेवून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करत होते. हॉस्पिटल जवळ येईपर्यंत माझा जप चालूच होता. थोड्या वेळानं आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. गंभीर दुखापत झाल्यामुळे सीटी स्कॅन करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं आणि ICU मध्ये हलवण्यास सांगितलं. माझ्या हृदयाची धडधड वाढतच चालली होती. मनामध्ये असंख्य निगेटिव्ह विचार येत होते आणि मुलांची काळजीही वाटत होती. मी स्वामींना मनामध्ये मनापासून प्रार्थना केली. स्वामी महाराज, आता फक्त तुमच्याच हातात आहे. मला तुम्हीच या परिस्थितीमधून बाहेर काढा. हळूहळू रात्र सरली. दुसऱ्या दिवशी दुपारी रिपोर्ट आला. मला आणि मुलांना अश्रू अनावर झाले होते. जसे रिपोर्ट माझ्या हातात आले, अनबिलिव्हेबल, हे कसं शक्य आहे? डॉक्टर डोळ्यांवर चष्मा लावत म्हणाले, हो काय चमत्कार आहे. तिसऱ्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर दुखापत होऊनही पेशंटचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. माझ्या 30 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच असं घडलंय. खरंच तुम्ही देवाचेच आभार माना. पेशंटच्या तब्येतीमध्ये कालच्या आणि आजच्या परिस्थितीमध्ये पूर्णपणे सकारात्मक फरक दिसून येतो. हे ऐकल्यानंतर आमचा सर्वांचा जीव भांड्यात पडला होता. 2 दिवसांनी डॉक्टरांकडून सुधीरला डिस्चार्ज देण्यात आला. आम्ही सर्वजण खूप खुश झालो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रात्री झोपेत असताना अचानक माझ्या स्वप्नात एक सफेद वस्त्र परिधान केलेल्या व्यक्तीची सफेद आकृती दिसली आणि ती आलिका प्रचिती. आलिका प्रचिती असं काहीतरी बोलत होती. थोड्या वेळाने मला जाग आली आणि खरंच त्या रात्री स्वामींची मला प्रचिती आली होती. स्वामींनी आम्हाला आशीर्वाद दिला होता आणि म्हणूनच सुधीर या गंभीर अपघातामधून वाचले. असा होता हा माझा स्वामी भक्तीचा पवित्र अनुभव. कमेंटमध्ये नक्की तुमचाही असा अनुभव सांगा. धन्यवाद. आपल्या कथेची, अनुभवाची निवड